श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णो पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णातटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दीन. नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकाचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची, एके समय अक्कलकोटी. स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा एकोनी. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञा चक्रभेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरोनी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी, मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेंची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडोन. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मणी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणोन. पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिधली सोडोनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यासी ही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जहाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात निवार, होनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वत्ता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खड्ग दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खड्ग हाती देतील. जाओनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहोनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवार दिली टाकोने. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खड्ग करी. परी तो अभिमानी पुरुष, खड्ग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले,
शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार. मायापाश तोडोनी, दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी, भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहोनिया विपरीत परी, श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवलपरी जहाले. दीनवदन होनी, दुरुळ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी, मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा से माझा भक्ता, आयुष्य याचे न सरले. पहिलो तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्रसार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत. प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु.